दिवाळीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांचं मनोमिलन झालंय की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि याला कारण ठरलंय छत्रपती संभाजीनगरमधली एक घटना। या कार्यक्रमामध्ये संजय शिरसाट, अंबादास दानवे एकत्र दिसले आणि सोबतच चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील हे नेते सुद्धा एकत्र दिसल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र दिवाळी साजरी केलेली आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, राजकीय हेवेदावे, आपले राजकीय मतभेद विसरून हे सगळे नेते हास्य कल्लोळात बुडाल्याचं पाहायला मिळतंय आणि थट्टा मस्करी सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी एकीकडे राजकीय मतभेद जरी असले तरी वैयक्तिक पातळीवर मैत्री कायम असल्याचं हे सगळे नेते दाखवून देत आहेत की काय असंच दिसतंय सचिन? अजिंक्यजी, हे जे नेते आहेत राज्यभरामध्ये एकमेकांवर टीका करतात, राजकारणही करतात आणि त्यासोबतच हेवेदावेही करतात, आरोप प्रत्यारोप करतात। मात्र एका उद्योगपतीच्या कार्यक्रमामध्ये दिवाळी निमित्त मनोमिलन झालंय की काय या नेत्यांचं, असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। कारण ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचं कारण म्हणजे इम्तियाज जलील, त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर इम्तियाज जलील हे खासदार झाले। त्यानंतर त्यांची दुश्मनी ही वारंवार पाहायला मिळालेली होती, त्यांचं वैर जे होतं ते वारंवार आपल्याला ऐकायला देखील मिळालेलं होतं। मात्र या कार्यक्रमामध्ये दोघंही नेते एकाच कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाले। तर दुसरीकडे संजय शिरसाट आणि अंबादास दानवे जे शिवसेना व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दानवे आहेत, तर संजय शिरसाट हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत। तर दोघंही नेते एकमेकांसोबत हसी मजाक करतायत। एवढंच काय तर हास्य कल्लोळ देखील त्यांचा पाहायला मिळतोय, थट्टा मस्करी देखील एका कार्यक्रमामध्ये त्यांची पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी भांडण्यापेक्षा त्यांच्याकडून एक मोठा धडा घ्यावा असा संदेश जो आहे तो या कार्यक्रमातून त्यांच्याकडून देखील तो अप्रत्यक्षपणे जातोय। तर ज्या नेत्यांचे एकमेकांसोबत जमत नाही मात्र ते नेते आता एकत्रित पाहायला मिळत आहेत। राजकारणामध्ये काही होऊ शकतं, त्याचाच एक प्रकार आहे। एकीकडे हेच एकमेकांवर हेवेदावे आरोप प्रत्यारोप करतात, एकमेकांवर टीका करतात, मात्र अशा कार्यक्रमांमध्ये मनोमिलन होताना एकत्र सण साजरे करतात असं देखील म्हणणं वावं ठरणार नाही। अजिंक्यजी, ठीक आहे सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एका कार्यक्रमात संजय शिरसाट, अंबादास दानवे हे नेते एकत्र थट्टा मस्करी करताना दिसले, सोबतच चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील हे नेते सुद्धा एकत्र मनमोकळा संवाद साधताना दिसले आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। राजकीय वातावरण असताना हे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसतात, आरोप प्रत्यारोप करताना दिसतात, पण दिवाळीच्या या सणाच्या निमित्तानं हे सगळे नेते एकत्र येऊन थट्टा मस्करी करताना दिसून आले। राजकीय हेवेदावे आणि इतर सगळ्या राजकीय बाबी विसरून हे नेते आता थट्टा मस्करी करताना दिसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।